तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं की आजपासून एसटी भाडेवाढ झाली आहे, मात्र अमरावती जिल्ह्यामध्ये डेपोपर्यंत दरवाढीचा आदेश आलेला नाहीये। आज दुपारपर्यंत हा आदेश येऊ शकतो, याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एबीपी माझाकडे माहिती दिली की आजपासून महाराष्ट्राच्या एसटी भाडेवाढ होणार आहे आणि ती भाडेवाढ तब्बल 15% होणार आहे। मी आहे सध्या अमरावती बस डेपोमध्ये। या बस डेपोमध्ये जर बघितलं तर राज्यभरात या ठिकाणाहून बसेस जातात, परंतु ती जी दरवाढ आहे त्याचा जो आदेश आहे तो अमरावतीच्या डेपो मॅनेजरकडे अद्यापपर्यंत पोहोचलेला नाहीये। परंतु सर्वसामान्य नागरिकांच्या आपण यावेळी प्रतिक्रिया घेऊया। आपण त्यांना विचारूया, भाडेवाढ झालेली आजपासून 15%, जर 100 रुपये तिकीट असेल तर आता 115 रुपये लागणार, काय सांगाल? नाही पण हे सामान्य आमच्या लोकांसाठी खूप भारी जाईल ना, खूप भारी होईल ना। त्याचं काम धंदे नाही आहे, खूप महाग झाले तिकीट आता। लेडीजला तरी सूट आहे 50%, माणसाला तर पूर्ण द्यायला लागते ना मग। आणि हे बसवाले सुद्धा मदत थांबत नाही ना। आता आशेगाव म्हटलं तर सकाळपासून 1.5-2 तास झाले मला उभा आहे। भाडे तर वाढवले आहे ते ठीक आहे, पण त्या पद्धतीची बसची सुविधा पण द्यावी। बस पाहाल तुम्ही तर खडखड त्या बसच्या ड्रायव्हरची सीटसुद्धा बरोबर राहत नाही आणि जे पॅसेंजर राहतात त्यांना पण सीट राहत नाही बसायला। अर्धे तिकीट असल्यामुळे लेडीजची गर्दी जास्त राहते। आम्ही जेंट्स पूर्ण तिकीट देतो पण उभं जावं लागते। बसची काहीच कंडिशन चांगली नाही आहे। महागाईच्या दृष्टिकोनातून ठीक आहे, परंतु ते एवढी महागाई म्हणजे तिकीट वाढवायला नाही नको आहे, किंवा वाढवायचं जरी असेल तरी गाड्यांची सुधारणा तेवढीच पाहिजे। अनेक भंगार बसेस आहे जे अमरावती जिल्ह्यामध्ये धावतात आणि आधी एसटी सुधारा त्यानंतर भाडेवाढ करा अशी मागणी अमरावतीच्या प्रवाशांनी यावेळी एबीपी माझाकडे केलेली आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बाण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।